नमस्कार मित्रांनो. राज्यातील जवळपास 1,90,00,000 शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि आता प्रत्येक पात्र शेतकरी एकच प्रश्नाची वाट पाहतोय, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे? या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की पी-एम किसानचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आला होता. तो हप्ता आल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होईल अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र डिसेंबर गेला, जानेवारी गेला आणि आता फेब्रुवारी देखील संपण्यात आला आहे. अजूनही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यात जमा झालेला नाही. दरम्यान ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या, त्यामुळे 12 जिल्ह्यात परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांमध्ये अशा बातम्या देखील आल्यासमोर की शेतकरी मतदारांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरीचा 8वा हप्ता निवडणुकीच्या काळात जमा केला जाईल. कारण ग्रामीण भागातील शेतकरी हा मोठा मतदार वर्ग मानला जातो. मात्र या सर्व चर्चांवर सरकारकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. काही अभ्यासक आणि विश्लेषकांनी असे मत अनेकदा निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय योजनांचे पैसे जमा करून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामागे तसाच काही हेतू असू शकतो अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु सरकारने या सर्व चर्चांकडे फारसं लक्ष दिलंच नाही. दरम्यान विविध वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली, तेव्हा सरकारकडून एक महत्त्वाचं कारण समोर आलं. सरकारच्या माहितीनुसार सध्या निधीची कमतरता असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात विलंब होत आहे. म्हणजेच योजना बंद झालेली नाही, हे तर स्पष्ट आहे. पण निधी उपलब्धतेवर हप्त्याचे वितरण अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. जर आपण या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला तर लक्षात येते की पी-एम किसानचा निधीचा डेटा हा नमो योजनेचा आधार म्हणून वापरला जातो. त्यानंतर पात्रतेची तपासणी सिक्युरिटीने आणि प्रशासकीय पडताळणीने प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन एखाद्या अधिकृत कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी पद्धतीने रक्कम जमा केली जाते. पण ही सगळी प्रोसेस होण्या अगोदर सरकारकडून जी-आर अपलोड केला जातो ऑफिशियल वेबसाईटवर. काही दिवसापूर्वी याबाबत चर्चा करताना एक मोठी शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कारण येत्या 6 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकार या योजनेऐवजी दुसरी एखादी नवीन योजना किंवा पर्यायी लाभ जाहीर करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या लेटेस्ट प्रशासकीय अपडेटनुसार नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येईल. म्हणजेच प्रक्रिया थांबलेली नाही, पण निधी उपलब्धतेमुळे विलंब होत असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहे. थोडक्यात परिस्थिती अशी आहे की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन अगदी जवळ आलेलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच 2-4 आठवड्यात किंवा 10 दिवसाच्या आत नमो शेतकरीचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता कमी असल्याने चित्र दिसत आहे. कारण अशा मोठ्या आर्थिक निर्णयांसाठी सहसा अर्थसंकल्पीय घोषणेनंतरच अंतिम निर्णय घेतले जातात. ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांसाठी ती एक महत्त्वपूर्ण पूरक योजना मानली जात होती. मात्र आता येत्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत काही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि जर योजना बंद करण्याचा निर्णय झाला तर त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या स्वरूपात काही नवीन लाभ जाहीर केला जाऊ शकतो. अशी चर्चा प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमधून सरकारकडून एक संदेश दिला जात असल्याचे काही जणांचे मत आहे की शेतकऱ्यांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. तरी देखील ग्रामीण असो किंवा शहरी निवडणूक राजकीय समीकरणावर त्यांचा कितपत परिणाम होतो यावरही विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेले आहे आणि जे पात्र यादीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हप्ता पूर्णपणे थांबलेला नसून निधी उपलब्ध झाल्यानंतर थेट खात्यात जमा केली जाईल अशी अधिकृत स्तरावरील दिलेली माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अधिकृत वेब अपडेट्सकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आता सर्वांचे लक्ष 6 मार्च 2026 रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. या संकल्पनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नेमका काय निर्णय घेतला जाणार, हप्ता सुरू राहणार की योजना बदलली जाणार, याचप्रमाणे चित्र समोर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रशासनाकडून सांगितलेल्याप्रमाणे निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम डीबीटीद्वारे जमा केली जाईल. हीच सर्वांची सर्वात महत्त्वाची अधिकृत अपडेट मानली जात आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.